नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सोशिओलॉजी ऑप्शनल हा विषय जर तुम्ही निवडला असेल आणि त्याचा अभ्यासही सुरू केला असेल, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना सोशिओलॉजी ऑप्शनलमधला एक महत्त्वाचा पेन पॉइंट आहे, तो म्हणजे थिंकर्स, विचारवंत. मग ते पेपर 1चे कार्ल मार्क्सपासून जी.एच. मीडपर्यंत असोत किंवा पेपर 2चे जी.एच. घुरियेपासून आंद्रे बेतेपर्यंत असो. हे थिंकर्स जे आहेत, हे आपल्याला बऱ्याच वेळा समजायला कठीण जातात आणि त्याचं सोपं स्वरूप करून सांगण्यासाठी एक सीरीज मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे, ज्या सीरीजचं नावच आहे थिंकर्स थ्रू पी-वाय-क्यू. थिंकर समजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रामबाण उपाय म्हणजे पी-वाय-क्यू. पी-वाय-क्यू तुमच्या लक्षात आले, की थिंकर्सच्या कन्सेप्ट्स या तुम्हाला नक्कीच समजतात आणि म्हणूनच आपण ही सीरीजच तशी प्लॅन केली आहे, की ज्याच्यात आपण पी-वाय-क्यू घेणार. त्या पी-वाय-क्यूमध्ये ज्या थिंकर्सने जी कन्सेप्ट विचारलेली आहे, ती कन्सेप्ट आपण रोजच्या सोप्या भाषेतल्या उदाहरणांसह समजून घेण्याचा प्रयत्न करणार. जसं की आपण लेक्चर सीरीजमध्ये पण तेच करतो. त्यामुळे तुम्हाला तो थिंकर आणि त्या थिंकरच्या दिलेल्या संकल्पना या अत्यंत स्पष्ट होतील. तर मग ही सीरीज बघायला विसरू नका आणि सगळे व्हिडिओज जे काही आता पोस्ट केलेले असतील ते ह्या सीरीजचे नक्की फॉलो करा. थिंकर्स थ्रू पी-वाय-क्यू बघून तुमचे थिंकर्स जे आहेत ते पी-वाय-क्यू प्रूफ करा. थँक यू सो मच.